दिवसामध्ये लहान बाळाचे किंवा लहान मुलांचे ओठ किंवा गाल खूप जास्त फुटतात। या व्यतिरिक्त जे भाग उघडे आहेत म्हणजे हाताचा हा मागचा भाग असेल किंवा पायाचा भाग आहे, गुडघा आहे, इथे सुद्धा त्वचा ही खूप फुटते, कधी कधी त्यातून रक्त सुद्धा यायला लागतं, बाळ खूप अनकम्फर्टेबल फील करतो। या गोष्टी थंडीमध्ये होऊ नये यासाठी बाळाच्या आंघोळीचं जे टायमिंग आहे हे शक्यतो तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये ठेवायचं आहे। शिवाय आंघोळ ही अगदी शॉर्ट आणि स्वीट असावी। नेहमी तुम्हाला ल्युकवॉर्म पाण्याचा वापर करायचा आहे, खूप जास्त कडक पाणी घ्यायचं नाही। हिवाळ्यामध्ये शक्यतो जे काही हार्ड सोप आहेत हे वापरणं तुम्हाला टाळायचं आहे। तर बाळाच्या रूम मध्ये तुम्हाला एक प्रॉपर ह्युमिडिफायर वापरायचा आहे। हिटरचा वापर करत असाल तर तिथे तुम्हाला एवढी एक पाण्याची बकेट ठेवायची आहे, जेणेकरून हवा खूप जास्त ड्राय होणार नाही आणि बाळाची स्किन खूप कोरडी पडणार नाही। तर ऑलरेडी बाळाचे ओठ, गाल किंवा गुडघे वगैरे फुटले असतील तर त्यावेळी तुम्ही बाळाला त्या ठिकाणी पेट्रोलियम जेली लावू शकता। शक्यतो ही पेट्रोलियम जेली तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी लावायची आहे। नारळाचं जे तेल आहे हे सुद्धा लावू शकता। कच्चं दूध आहे हे बाळाच्या ओठावरती किंवा गालावरती लावू शकता। बाळाच्या ओठांना तूप लावत असाल तरी सुद्धा बाळाचे ओठ हे